नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कोलगेट पाल्मोलिव्ह इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 1520 कोटी रुपये आली आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर घसरून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 328 कोटी रुपये आला आहे. म्हणजे मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर डिक्लाइन झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर ग्रो झाला आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आंध्रा सिमेंट्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आज आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 78 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून आता क्वार्टर 2 मध्ये आला आहे 42 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आंध्रा सिमेंट्स लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो गरुडा कन्स्ट्रक्शन. तर मित्रांनो, गरुडा कन्स्ट्रक्शन सेक्युर ₹231 कोटी प्रोजेक्ट फॉर रिहॅबिलिटेशन बिल्डिंग इन चंदिवली मुंबई. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला 231 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल ऑर्डर बुक आता पोहोचला आहे 3460.78 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी गरुडा कन्स्ट्रक्शन याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया विक्रम सोलार लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, विक्रम सोलार सेक्युअर 148.9 मेगावॅट ऑर्डर फ्रॉम सनश्योर एनर्जी टू सप्लाय हाय इफिशियन्सी टॉपकॉन सोलार मॉड्यूल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विक्रांत सोलार लिमिटेड या कंपनीला प्रॉमिनंट रिन्युएबल एनर्जी सोल्युशन्स प्रोव्हायडर कंपनी सनशोअर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकडून 148.9 मेगावॅटचा हाय इफिशियन्सी सोलार मॉड्यूल्स ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे विक्रम सोलार लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प एंटर्स UK मार्केट इन पार्टनरशिप विथ मोटो GB लॉन्चेज Euro 5+ रेंज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प या कंपनीने मोटो GB यासोबत डिस्ट्रीब्युटर म्हणून पार्टनरशिप केली आहे. आणि मित्रांनो, याच्या थ्रू हिरो मोटोकॉर्प या कंपनीने UK म्हणजे युनायटेड किंगडम मध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, रिसेंटली कंपनीने इटली आणि स्पेनमध्ये सुद्धा एंट्री केली होती. आणि मित्रांनो, या अपडेटवरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की हिरो मोटोकॉर्प ही कंपनी इंटरनॅशनल लेवलवर जबरदस्तपणे बिझनेस करत आहे. आणि मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प आता ही कंपनी 51 इंटरनॅशनल मार्केटमध्ये पसरलेली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हिरो मोटोकॉर्प लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी एक्सपांड रिन्युएबल पोर्टफोलिओ विथ 9.9 मेगावॅट wind power project
इन गुजरात. तर मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरातच्या भुजमध्ये 9.9 मेगावॅटचा वाइंड पॉवर प्रोजेक्ट कमिशन केला आहे, जो अयाना रिन्युएबल पॉवर फॉर प्रायव्हेट लिमिटेडचा 92.4 मेगावॅटच्या प्रोजेक्टचा पार्ट आहे. आणि मित्रांनो यानंतर NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी 7553.68 मेगावॅटनी वाढून आता झाली आहे 7563.58 मेगावॅट. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो प्रीमियर एनर्जीज टू एक्वायर 51% स्टेक इन के सोलर एनर्जी फॉर ₹86.7 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो प्रीमियर एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या बोर्डने पुणे बेस के सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रीमियर एनर्जीज लिमिटेडला 51% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे 86.7 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो हे खरेदारी झाल्यानंतर प्रीमियर एनर्जीज लिमिटेड या कंपनीची सोलार इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये एंट्री होऊन जाईल. आणि मित्रांनो यावरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की प्रीमियर एनर्जीज लिमिटेड ही कंपनीसुद्धा नवीन बिझनेसमध्ये एंट्री करत आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे प्रीमियर एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो केन्स टेक्नॉलॉजी सबसिडरी केन्स सिंगापोर बायज 7% स्टेक इन सेन्सॉनिक GmbH. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स कंपनी केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी केन्स होल्डिंग PTE लिमिटेड च्या थ्रू फॉर्शस सेन्सॉर टेक्नॉलॉजी ग्रुप GmbH सोबत शेअर परचेज ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केला आहे. सेन्सॉनिक GmbH मध्ये 7% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी. आणि मित्रांनो याच अपडेट नंतर केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. या अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी इश्यू LOI टू बोनदादा इंजिनिअरिंग फॉर ₹1050 कोटी प्रोजेक्ट ॲट खौडा रिन्युएबल एनर्जी पार्क. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला गुजरातमध्ये अडानीच्या खावडा रिन्युएबल पार्क येथे 650 मेगावॅटच्या सोलार पॉवर प्रोजेक्टसाठी बॅलन्स ऑफ सिस्टीम गुड्सच्या सप्लायसाठी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो या ऑर्डरची व्हॅल्यू 1000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या दोन्ही कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.